नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, बचत करण्यासाठी आपल्याला वेळेच कोणीतरी सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पण पाहिजे। बरेच वेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण आर्थिक अडचणीत पडत असतो। मित्रांनो, जेव्हा पैसे कमवायला लागतो तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या कमी असतात। आपलं लग्न झालेलं नसतं, आपल्या मुलं-बाळ नसतात, तेव्हा आपल्याकडे इन्कम जास्त असते, परंतु अनुभव मॅच्युरिटी कमी असल्यामुळे, एक्सपिरियन्स नसल्यामुळे आपण जे एक्सपिरियन्स होल्डर आहेत माणसं जे अनुभवी सांगतात त्याचं आपण ऐकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो तेव्हाच कळायला लागतं। मित्रांनो, असं बऱ्याच व्यक्तीचं असंच घडतं आणि ते घडून येऊ म्हणून हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, वेळीच आपण त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि LIC ऑफ इंडियामध्येच, कारण लॉंग टर्म आपल्याला गॅरंटेड पैसे देणारा प्लॅन आहे आणि ही भारत सरकारची संस्था आहे। मित्रांनो, बँकेमध्ये, पोस्टामध्ये, मल्टी मार्केटिंग कंपन्या आपण बऱ्याच ठिकाणी पैसे ठेवतो, परंतु ते पैसेच परत मिळत नाहीत। जवळपास बऱ्याच ठिकाणी असंच घडतं आणि आपलं पैसे कमवायचं वय पण निघून जातो। मित्रांनो, आपल्याला कोणीतरी वेळेत सांगणारा पाहिजे आणि आपण वेळेत त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, कारण वेळ परमेश्वरानं सगळ्याला सारखी दिली आहे, परंतु गरिबी श्रीमंती का तयार होते? काही लोक ज्ञानी होतात, काही लोक अज्ञानी राहतात। त्याचं कारण वेळेचं जर आपण गांभीर्य लक्षात घेऊन आपण मेहनत घेतली, वेळेच्या वेळेला जे काम केलं तर त्याचं महत्त्व भरपूर असतं। मित्रांनो, जसं शाळा कॉलेजमध्ये असताना आपण अभ्यास भरपूर केला आणि शिक्षण घेतलं तर आपल्याला पुढे आयुष्यभर त्याचा फायदा होतो। तसंच आहे, दोन स्टेज असतात, एक एज्युकेशन लाईन आणि एज्युकेशन टायमिंग आणि दुसरा अर्निंग टायमिंग। अर्निंग टायमिंगमध्ये जर आपण पैसे नाही ठेवले तर आपल्याला पैसे कमवून वाईट दिवस येतात आणि मानसिक तणाव निर्माण होतो। जीवन जगणं ही एक सजा वाटते, अपराध्यासारखं, गुन्हेगारासारखं जीवन जगावं लागतं, अपमानित जीवन जगावं लागतं। कुणीही आपल्याला आपला यूज करतो, वापर करतो। जसं आता 10-20 हजारात लोक राबवले जातात ना, मग हे काय वेळ आली? मित्रांनो, हे थोडा पाठीमागचा इतिहास पहा, तुम्ही काय केले, तुम्हाला कुणी तर सांगणारा मिळालं नसेल, मिळालं जर असेल तर आपण ऐकलं नसेल, दुसरी गोष्ट असू शकत नाही। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी अहोरात्र आपण सतत तो विचार करून सातत्यानं ते कार्य केलं पाहिजे, चांगलं कार्य। जसं बचत सातत्याने केली पाहिजे। बरेच लोक काय करतात, बचतीसाठी दुर्लक्ष करतात आणि पैसे येतात आणि जातात आणि वय पण निघून जातं आणि मग शेवटी आपण संकटात अडकतो। असं बऱ्याच जणांचं होतं। असं होऊ नये म्हणून तुम्ही आज आता ताबडतोब मला फोन करा। माझा मोबाईल नंबर 9890468671। हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब। लवकरच आपण वेळीच जर आपण प्लॅनिंग केलं तर आपल्याला नक्की फायदेशीर असतं, कारण थोडे भरून जास्त लिहून दिले जातात। इन्शुरन्स कवर असते। इन्शुरन्स म्हणजे तुमच्या जीवनामध्ये होणारं नुकसान टाळण्यासाठी केलेला करार आहे आणि दोन प्रकारचे इन्शुरन्स असतात, एक लाईफ इन्शुरन्स इन्कम ॲग्रीमेंट आणि दुसरा लॉस ॲग्रीमेंट म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी। दोन्ही पॉलिसी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। कलियुगामध्ये ही दोन मोठी हत्यार आहेत मित्रांनो, तुम्हाला यशस्वी करण्यासाठी, तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्हाला फायदा मिळवण्यासाठी, तुमचं आयुष्यातलं आनंद सुख प्राप्त वाढवून देण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी। एक प्रॉडक्ट अनेक बेनिफिट आहेत मित्रांनो, साईड इफेक्ट काहीच नाही, खूप फायदा होतो। लॉस त्यांनी तुमच्याकडनं लॉस टेकओव्हर केला आहे, तुमच्या लाईफमधला, जीवनातला तुमचं नुकसान लिहून घेतलेलं आहे, फक्त प्रॉफिट दिलेलं आहे। रोडून जाताना जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस आपण कोर्टात जातो नुकसान भरपाई मागण्यासाठी, परंतु तरी पण मिळत नाही। परंतु मित्रांनो, नुकसान होण्याच्या अगोदरच इथं नुकसान लिहून दिलं जातं। जसं एखादा माणूस आजारी पडल्यावर रुग्णालयात जातो ना, तसं पैशाचा आजार प्रत्येकाला आहे, पृथ्वीवरल्या प्रत्येक माणसाला पैशाचा आजार म्हणजे पैशाची कमतरता, आणि तो आजार दिवसेंदिवस गंभीर होत असतो, कारण पैसे कमवायचं वय संपतं आणि जबाबदाऱ्या वाढतात। आपल्या जेव्हा जबाबदाऱ्या कमी असतात तेव्हाच आपण तयारी केली तर आपल्या जबाबदाऱ्या राहणार नाहीत किंवा त्यासाठी पैसे तयार होतील। जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हाच आपण जर पैसे बचत केली तर आपल्याला पुढे शिक्षणाला आणि लग्नाला, त्या मुलाच्या आणि पेन्शनसाठी, म्हातारपणाची सोय सगळं काही होईल। परंतु आपण तो प्रॉब्लेम आपल्या डोळ्यात एकच वाढवत असतो, टाळटाळ करतो आणि मग आपण त्या प्रॉब्लेमच्या खाली दबून जातो आणि आपला सगळे लोक फायदा घेतात। कळतं परंतु वळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला कळतं आणि वेळ आहे तोपर्यंत त्याचा प्लॅनिंग केलं तर नक्की वाईट दिवस येत नाहीत। आपल्या डोळ्यात एकच मुलं मोठी होतात, आपण 100 रुपयेसुद्धा बचत करत नाही आणि मग काय होतं, 20 लाख रुपये कुठून आणणार आपण? या प्रश्नाचं उत्तर आपल्यापाशीच असतं, परंतु वेळ निघून गेल्यावर या प्रश्नाचं उत्तर आपल्या हातात राहत नाही, कळून उपयोग होत नाही। उशिरा केलेलं काम कधी नुकसानदायी असतं आणि त्याचे फळं आपल्याला भोगावं लागतात। पिढ्यानपिढ्या लोक आजसुद्धा गरीब अवस्थेत आहे। त्याचं कारण आहे मेहनत करून वाईट दिवस येणं, म्हणजे कुठं तर आपलं
चुकत असताना ती चूक वेळेत सुधारणा केली पाहिजे. मित्रांनो, भरपूर लोक आम्ही पाहतोय, रोज लोक आम्हाला टाळाटाळ करतात. मित्रांनो, आम्हाला टाळत नाही, तुमच्या परिवाराला आणि तुमचे संकट वाढवत आहेत. फक्त वेळ आलेली नाही. मित्रांनो, चुकीचं सांगणारे भरपूर लोक आहेत. तात्पुरता दिलासा मिळतो. काही लोक म्हणतात बचत करू नका. ते लोक तुम्हाला तात्पुरता दिलासा देतात, परंतु कायमस्वरूपी तुम्ही आर्थिक संकटात अडकत आहेत हेच कळत नाही. आपल्या नावावर ठेवण्यासाठी आपणच शत्रू बनतो आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही किंवा त्याला टाळाटाळ करतो. आपल्याला वाटते त्या माणसाला आपण गोल फिरवलं, परंतु आपण गोल फिरत असतो आणि आपण चक्रव्यूहात आर्थिक संकटात अडकत असतो. हे कळायला वेळ लागतो. मित्रांनो, असं होऊ नये म्हणून आपलं आज जातं ताबडतोब फोन करा. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. मेडिक्लेम पण करा, कारण हे ॲग्रीमेंट घेण्यासाठी निरोगी प्रकृती पाहिजे आणि वय कमी पाहिजे. दोन्ही संपत चाललेलं आहे. निरोगी प्रकृती राहील गॅरंटी नाही आणि वय पण कमी होत चाललं आहे. आपला प्रॉफिट आपल्या हातानं कमी होतो. आपण जर वेळीच चांगल्या गोष्टी केल्या, सवय लावून घेतली, सवय महत्त्वाची सवय, हॅबिट असते. चांगल्या गोष्टीची हॅबिट लावून घेतली तर आपल्याला सतत त्या चांगल्या गोष्टी करताना आनंद मिळतो, त्रास होत नाही. आणि लादले गेलेल्या गोष्टी असते, आपल्याला जर पटत नसतील चांगल्या गोष्टी तर आपल्याला ते कोणीतरी प्रेशर दिल्यासारखं वाटतं. मग आपण त्या गोष्टी करत नाही आणि त्या गोष्टीपासून आपण फार मोठं नुकसान सहन करावं लागतं. बघा, जे विद्यार्थी अभ्यास करत नाही त्यांचं आयुष्य बघा आणि जे अभ्यास करतात त्यांचं आयुष्य बघा. जसं पैसे नाही ठेवले, पैसे राहणार नाहीत, पैसे कमायचे वय पण संपेल आणि प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला कुणीही मदत करणार नाही आणि मग त्यावेळेस तुम्हाला कळून उपयोग होत नाही. मित्रांनो, आज आता ताबडतोब फोन करा. LICची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम पण घ्या. दोन्ही पॉलिसी करणं स्वतःच्या हितासाठी गरजेचं आहे. उशीर केला तर हे प्लॅन मिळत नाहीत. गेली 25 वर्षाला आम्ही पाहतोय, बऱ्याच व्यक्तीला हा प्लॅन आम्ही देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु टाळटाळ केली, दुर्लक्ष केलं आणि आज ते आर्थिक संकटात आहेत. आपल्या प्रॉपर्टी आपल्या हाताने विकून हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो किंवा आपलं इन्कम बंद झाल्यानंतर आपल्याला रुपये पण कोणी देत नाही. जो रुपया आपल्या खिशात असतो तो जर वाचवला नाही तर आपल्याला त्या रुपयासाठी झगडावं लागतं, हातं पसरावं लागतात आणि कोणी देत नाही. ही वाईट परिस्थिती केवळ कर्मामुळेच तयार होते. कर्म श्रेष्ठ असतं आणि कर्म करण्यासाठी सांगणारी व्यक्ती श्रेष्ठ असते. आपण नाही ऐकलं तर आपलं दुर्दैव, आपलं भविष्य धोक्यात येतं. मित्रांनो,